लहान बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी रत्नागिरी येथे आरंभ बालक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरीचे माजी नगरसेवक सुदेश मयेकर आणि बालविकास प्रकल्प अधिकारी श्री हावळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यामध्ये 23 प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते। लहान बालकांच्या बौद्धिक विकासासाठी काय काय उपाययोजना कराव्यात हे पालकांना कळावे आणि त्यासाठी पालकांनी योग्य ते परिश्रम घ्यावे यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी नगरसेवक सुशांत चवंडे, माजी नगरसेविका सौ शेट्टे, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी उपस्थित होते। लक्ष माझं असते खुर्चीवर फोन काढून दे। मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली। मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही। मी पुन्हा मदत आणि माफ करणार नाही, कारण जर मी तुला या संकटातून मॅडम, आज आरंभ अशा आगळ्या वेळेस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल, नेमकं काय कार्यक्रम आहे, कशा पद्धतीने हे जे आरंभ आहे हे आरंभ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा आरंभ बालक पालक मेळावा घेण्यात आलेला आहे। यामध्ये आम्ही 23 प्रकारचे स्टॉल मांडले आहेत। यात बाळ आईच्या गर्भात असल्यापासून ते बाळ 6 वर्षाचं होईपर्यंत बाळाकडून विविध कृती करून घेणं, बाळाशी बोलणं, त्यानंतर बाळाचा जो सूक्ष्म स्नायूंचा विकास, मोठ्या स्नायूंचा विकास, बौद्धिक विकास, मेंदूचा विकास हा सगळं साधण्यासाठी जी साहित्याची गरज आहे, जे विविध कृती करण्यासाठी साहित्यकृती हव्या आहेत, त्यानंतर खेळ आहेत, खेळणी आहेत, यांचा सगळ्याचा वापर करून आपल्या मुलाच्या बौद्धिक विकासात कशी वाढ करू शकतो हे पालकांना कळावं आणि पालकांनी 0 ते 3 वर्षापर्यंत बाळाचं घरी कशा पद्धतीने हा विकास करून घ्यायचा आणि बाळ अंगणवाडीत आल्यानंतर आमच्या अंगणवाडीमार्फत आम्ही त्याचा कशा पद्धतीने विकास करून घेणार आहोत याबाबतचं हे मार्गदर्शन सगळं आहे। आणि यातून सायन्सने असं हे केलं आहे की मुलांच्या मेंदूचा विकास जो आहे तो 6 वर्षापर्यंत 85% होतो आणि ह्या 85% विकास जो मेंदूचा आहे त्यामध्ये जर आपण बाळाला विविध प्रकारच्या कृती करायला दिल्या, त्याला वेगवेगळे वस्तू हाताळायला दिले, त्याचबरोबर त्याच्याशी सतत संवाद साधला तर बाळाचा बौद्धिक विकास चांगला होतो, बाळ हुशार होतं, बाळाला सगळ्या कला अवगत होतात। यासाठी हा सगळा आम्ही पालक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। कार्यक्रमाला कोण कोण पाहुणे होते? या कार्यक्रमाला आमच्या याचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे सुदेशजी मयेकर साहेब होते, त्याचबरोबर आमचे हावळे साहेब, बालविकास प्रकल्प अधिकारी रत्नागिरी नागरी, त्याचबरोबर संरक्षण अधिकारी पगडे सर, सांख्यिकी सहाय्यक नागले सर, मी स्वतः, त्याचबरोबर आमच्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आपल्या या सगळ्या आमच्या 17 अंगणवाड्यांमधील वॉर्डमधले जे नगरसेवक आहेत त्यामध्ये आपल्या पाटील मॅडम होत्या, त्यात शेटे मॅडम होत्या, नागवेकर मॅडम आहेत, अशा सगळ्या नगरसेवक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद।